ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे वेद वाचूनच हरिगुण गायचा आहे. ह्या वेदामधनं तुम्हाला आता मी दाखवलं की कबीर देव परमात्मा आहे. वेद बाह्य लंड बोले जे पाषांड त्याचे काळे तोंड संतांमध्ये. म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणतात, वेदाच्या बाहेर अजिबात बोलायचंच नाही, त्याचं तोंड काळं होईल. वांजकाचं दूध कोण पिलं तर ते कबीराच्या जीवनात आढळतंय. ते कोण म्हणते असं माऊली म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाईंना म्हणतात. सगळीकडून फिरून फिरून सगळे ग्रंथ शास्त्र एकच म्हणतात की कबीर हे परमात्मा आहेत, पूर्ण ब्रह्म आहेत. जो कहूंगा सच की सिवाय कुछ नहीं कहूंगा. एका न्यायालयात सुद्धा जोपर्यंत प्रूफ बघण्यात येत नाही तोपर्यंत कुठलाही गुन्हा हा साबित होत नाही. म्हणजे प्रूफ शिवाय काहीच होत नाही. चला तर मग जाणून घेऊया या महासत्व चॅनलवर, जिथे घेतला जातो सत्याचा शोध. आणि आजचा शोध इथे की संत रामपालजी महाराजांच्या सतलोक आश्रम ढवळपुरी येथे का बरं पुस्तकांची पूर्ण मांडणी केली जाते आणि काय नेमकं त्यांना सांगायचं आहे. चला तर त्यांच्याचकडून जाणून घेऊया. नमस्कार. तर ह्या मांडण्याचा उद्देश एकच आहे की ह्या सतलोक आश्रम ढवळपुरी येथून जे आपले 4 वेद, भगवद्गीता, 18 पुराण आहेत का नाही, यातून एक पूर्ण ब्रह्म आहे. तर त्या पूर्ण ब्रह्मची माहिती देण्यासाठी हे सर्व ग्रंथ मांडलेले आहेत. तर हे पूर्ण ब्रह्माच्या माहितीसाठी आपल्याला एक थोडक्यात एक वेद दाखवला जाईल. त्यामध्ये पूर्ण ब्रह्म कोण आहे तो यातून डिक्लेअर केला जाईल की तो, आणि वेद मंत्र तुम्हाला सांगितलं जाईल त्याबद्दल. जसं की आता हा वेद मंत्र आहे. हा आहे अथर्ववेद कांड नंबर 4, अनुवाक नंबर 1 आहे, मंत्र नंबर 7 आहे. इथे लिहिलेला आहे, यो अथर्वनम पित्रम देवबंधू बृहस्पती नमसाव जगच्चात तोम विश्वेशाम जनिता यथास कबीर देवो न दबाय स्वदावान. विश्व का जनक, विश्वाचा निर्माता तो कबीर देव आहे आणि तो पूर्ण ब्रह्म तो वेदानुसार आहे. याची माहिती देण्यासाठी हा हे सर्व सदग्रंथ मांडलेले आहेत. आणि या पूर्ण ब्रह्माची म्हणजे माहितीसाठी आपले जे महाराष्ट्रातील पण संत आहेत, तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहेत, त्यांच्या पण ग्रंथामधून तुम्हाला इथं दाखवलं जाईल प्रमाण. जसं की आता एक तुकाराम महाराजाचे अभंग आहेत काय ते थोडक्यात मी तर सांगतो. त्या अभंग नंबर पण तुम्हाला दिले जाते तिथं. त्यामधून तुम्ही बघा. जसं एक अभंग आहे हा 1194 नंबरचा, कशामधला? तुकाराम महाराजाची गाथा आहे हा 1194 नंबर. कुठे पण मिळते, काय अडचण नाही. तर त्यामध्ये आहे, वेद जया गाती अमातायाची संगती. परत नंतर दुसरा अभंग आहे, अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा ओळखा जातीचा अंतेज तो वेद श्रुती नाही ग्रंथ ज्या प्रमाण. म्हणजे वेदावर किती भर दिलेला आहे त्यांनी. तर ते तुकाराम महाराज 93 नंबरच्या अभंगातून. नंतर इथं पण तुकाराम महाराज म्हणतात 779 नंबरच्या अभंगामध्ये की वेदा निंदी तो चांडाळ. म्हणजे वेदाचे 4 वेद आहेत का नाही, त्याच्यामध्ये जी भक्तिविधी आहे, देव आहे, कोण आहे नाही, तर त्याची निंदा करायची नाही अजिबात. तो कसा उत्पन्न झाला, कोणी उत्पन्न केला, असं कसं काय शक्य आहे का. तर त्या देवाचे जो देव सांगितला आहे नाही, त्याची फक्त आपल्याला भक्ती करायची, त्याची जशी तशी सांगितलेली, त्याची निंदा करायची नाही अजिबात. मग तेच इथं सांगितलेलं आहे या अभंगातून सगळ्या तुकाराम महाराजांच्या, की जसे एक अभंग आहे, शास्त्रात जे सार वेदांची जो मूर्ती तो माझा सखा ती प्राण सखा. म्हणजे वेदामध्ये जो परमेश्वर सांगितला आहे ना, वेदामध्ये जो परमेश्वर आहे, ज्याची मूर्ती आहे, तोच माझा संगाती आहे, प्राणसखा आहे. म्हणजे इतरांची मी भक्ती करत नाही. परत पुढचं पण म्हणतात 3394 नंबरचा अभंग आहे, पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. म्हणजे ग्रंथ पाहून कीर्तन करावे. आणि त्याच देवाची भक्ती, ज्या परमेश्वराचं नाव ग्रंथामध्ये आहे, वेदामध्ये आहे, त्याच परमेश्वराचे कीर्तन करायचं आहे. पुढे म्हणजे काय, पडून या वेद हरिगुण गावे. म्हणजे 4 वेद आहेत का नाही, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, हे वेद वाचूनच हरिगुण गायचं आहे. तर मग ह्या वेदामधनं तुम्हाला आता मी दाखवलं की कबीर देव परमात्मा आहे. आता जसं तुम्हाला दाखवलं मी पहिल्यांदा की कबीर देव परमात्मा आहेत, सर्व सृष्टीचे मालक आहेत. मग ते कुणी पण नाव ठेवल की मी कबीर आहे, माझं नाव वेदामध्ये आहे, तर त्या कबीराचं एक लक्षण सांगितलेलं आहे. कबीराला कसं ओळखायचं आपण की हेच देव आहेत, तेच देवत आहेत. कुणी पण नाव ठेवल माझं मी देव आहे म्हणाल. तर इथं काय सांगितलं त्या वेद मंत्रांनी, जसं मी तुम्हाला एक वेद मंत्र दाखवतो. हो का, हा आहे ऋग्वेद मंडल 9चा सूक्त नंबर 1 आहे, मंत्र नंबर 9 आहे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय की अभि इमम अधन्या ऊत श्रीनंती देनव शिशुम सोमिंद्राय पातवे. जेव्हा परमात्मा ही ते शिशु रूपामध्ये प्रकट होतात का नाही, त्यावेळेस त्यांची परवरिश
म्हणजे धारण पोषण जे करण्याची लीला असते का नाही ते अधन्या देणं म्हणजे कालवड, ज्या गायला म्हणजे नवरा नाही अशी कालवड ते दूध देते आणि त्या परमात्म्याचे धारण पोषण त्या गायच्या कवारी गायच्या दुधातून होते असं थोडक्यात आहे, कालवड दूध देते. अच्छा. मग तेच आपल्याला तुकाराम महाराज पण सांगतात की तसं कृत्य कोणत्या देवाने केलं का नाही तो देव आहे मग असं असं तुकाराम महाराज पण सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजांनी पण. हा मग ते हा अभंग आहे हा 1194 नंबरचा. अच्छा. ते म्हणतात की वांजा गाई दुभती देवाशी तुझी ख्याती. वांजा गाई म्हणजे कालवड, म्हणजे जी गाय अनटचड त्याला माणसा इंग्लिश मध्ये म्हणतो आपण. तर ही वांजा गाई दुभती आणि देवाशी तुझी ख्याती. मग असा जो देव आहे असं ज्यांच्या जीवनामध्ये असं कृत्य आढळतं या तर ते आपण जीवनी शोधायची या की कुणाच्या जीवनात हे असं आढळतंय की ते कालवडीचं दूध पितात किंवा वांजा गायचं दूध पितात. तर ते आपल्याला ह्या कबीर सागर मध्ये आहे प्रमाण ते की कबीर साहेबांनी ही 600 वर्षापूर्वी लीला केलेली आहे आणि ते तुम्हाला इथून थोडक्यात सांगितले जाईल. का कबीर सागर मधील हा 74 नंबर पानावर लिहिलेला आहे. आपण शॉर्टकट मध्ये घेऊया डायरेक्ट. बचिया जाई बैल हे लागा सो लेठाड करते यागा. म्हणजे कालवड बचिया, ज्या बचिया आहे ना ती दूध देते आणि त्या परमात्माची लीला तशी होते. मग ते जीवन चरित्र सगळे त्या कबीर साहेबांच्या जीवनात आढळते असं आहे. म्हणून साठी हे जे ग्रंथ मांडण्याचा एवढाच उद्देश आहे की इथं पूर्ण ब्रह्म वेदानुसार कोण आहे ते सांगितलं जातं या. मग तेच तुम्हाला आता कबीर साहेबाचं जे नाव आहे जे आता तुम्हाला वेदामधून दाखवलं की 4 वेद जायासाठी त्याचे नाम धराकंठी वेद जया का त्या तयाची संगती. तर वेदांची जो मूर्ती तो माझा प्राण सखाती म्हणजे आणि वेद बायलंड बोलायचे पाषाण त्याच्या काळातून संतामध्ये. तर वेदानुसार परमात्मा कोण आहे ते तुकाराम महाराजांनी पण सांगितलं आहे. तो हा पुस्तक आहे, हे तुकाराम गाथा आहे, अभंगाथा. अच्छा. हा तर यामधून तो कबीर साहेबाचं नाव तुम्हाला प्रत्यक्ष होईल की तो परमात्मा कबीर देवच आहे म्हणून. 3507 हा 3507 नावाचा अभंग आहे. यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की बार बार काहे मरत है अभागी बहुरी मरण से क्या तोरे भागी. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही बारंबार का म्हणून मरताय जलमताय आणि बहुरी मरण से क्या तोरे भागी. सारखं सारखं मरण्यानं जन्मल्यानं तुमच्या भाग्यात काय पडणार आहे तर शेवटी मरणच पडणार. म्हणून कबीर साहेब म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात यही तन करते क्या ना होय म्हणजे ह्याच शरीरानं तुम्ही काय करू शकणार नाही. तर काय करू शकणार भजन भक्ती कर वैकुंठ जाय. भजन भक्ती करून तुम्ही वैकुंठ जातात. पण कसं राम नाम मोल नहीं बेचे कबरी और वही सब छुडावत माया झगडी. कबीर का? हा म्हणजे रामाचं जे नाम आहे देवाचं जे नाम आहेत का नाही ते मोलावर बेचत नाहीत कोण कबीर साहेब. आणि वही सब छुडावत माया झगडी. वही म्हणजे कोण तर तो कबीर. त्या ह्या मायातनं झगडा करून तत्वज्ञानाचा झगडा करून सोडवून नेतात. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात पुढं कहे तुका मनसो मिल राखो राम रस जुमानच चाको. मग आपण काय म्हणतो आतापर्यंत की राम रस आणि राम नाम राम नाम राम नाम. तर राम नाम आणि राम रस काय आहे तर हे तुम्हाला हे ज्ञानेश्वर महाराजांचे ही ज्ञानदेव पंचकरण ग्रंथ आहे. आपण आतापर्यंत कसं कोणी पण काय पण मंत्र जाप करताय आणि हेच राम 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 कोणी राम राम सांगताय कोणी हरे राम करताय कोणी रामकृष्ण हरे करताय. तर काय तर ह्याच्यासाठी कोणता मंत्र जप करायचा आहे तर ते माऊलीने ह्या ग्रंथातून सांगितलं आहे ज्ञानदेव पंचकरण. ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो प्रश्न नंबर आणि कसं कसं त्या नाम जपायचंय. तर हे आहे 84 लक्ष योनीचं प्रमाण. जसे आता तुकाराम महाराज सांगितलं ना बार बार काही मरत या भागी बहुरी मरण से क्या तोरे भागी. तर हे तर आहे त्या योनीचं प्रमाण की ज्यामध्ये आपण आपला जीव फिरत असतो. 4 लाख आहेत मानवाच्या जाती, 30 लाख आहेत पशुच्या, अशा मिळून ही 34 लाख आहेत पिंडज आणि 9 लाख आहेत जलचर आणि 10 लाख आहेत पक्षी. अशा अंडचे आहेत 19 लाख आणि जारज आहेत 11 लाख आणि 20 लक्ष आहेत उद्भिज म्हणजे स्थावर जंगल. अशा मिळून 84 लक्ष योनी आहेत. आणि मग ही माऊली म्हणते हे तुम्ही मिटवा. कुठलं पुस्तक आहे बघू एकदा. ही ज्ञानदेव पंचकरण. अच्छा. हा हे कुठे पण मिळतंय पंढरपूर सोलापूर कुठल्या स्टोरला मिळतंय. पुढे सर तर पुढे काय सांगितलंय की ही योनी तुम्ही जर मिटवायची असतील का नाही तर तुम्ही हे राम रस किंवा राम नाम जे आहे का नाही ते जपा. तर राम नाम कोणचं आहे ते तुम्हाला आता सांगितलं जाय थोडक्यात. काय माऊली म्हणतात काय गुह्यस्थान वर्ण रक्ता रिद्धी सिद्धी गणेश देवता ईश्वर देव चतुर्दळी अवस्था जप 600. याला म्हणलेलं राम नाम. आपण काय करतोय आतापर्यंत जसं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे विठ्ठल विठ्ठल टोबा टोबा किंवा
ओम नम शिवाय, ओम नम भगवते वासुदेवाय नमः, ओम भूर्भुवः स्वः, असे जे काय मंत्र जाप करतोय आपण ते आपल्या पद्धतीने झालेलं आहे. तर हे माऊलींच्या पद्धतीने आपण जर भक्ती सांगितल्याप्रमाणे जर म्हणजे करावं लागेल आपल्याला, तर त्यासाठी ही राम नाम काय किंवा राम रस काय आहे तर हे तुम्हाला सांगितलं जातंय. जसं हे आपलं एक बॉडीचं चित्र आहे, हे तुम्हाला मी जे समजून सांगण्यासाठी थोडक्यात लक्षात येईल. हे गुह्यस्थान आहे आपलं शरीरातलं. हा, आणि या गुह्यस्थानामध्ये माऊलीने सांगितलेलं आहे, गुह्यस्थान वर्ण रक्तारे दिशेती गणेश देवता ईश्वर देव चतुर्दश अवस्था जप 6 येते. म्हणजे या गणपतीचं काय करायचं आपल्याला जप करायचा आहे. पण आपण काय करत होतो आतापर्यंत त्यांची आरती किंवा असं जे काय करत होतं आपल्या अंदाजेपणा, हा मूर्तीपूजन वगैरे. कारण इथं माऊलींनी काय सांगितलेलं आहे, हे अभंग नंबर आहे 497 नंबरचा ज्ञानेश्वर गाथ्यामध्ये. त्यामध्ये काय म्हणतात माऊली की निर्जीवा दगडांची काय करशील सेवा, तो तुझ निर्देवा देईल काय, सोने गुन्हे भुले पडेली गवारा, तीर्थाच्या माहेर ओळखीशी, अष्टोत्तरशे तीर्थे जयाच्या चरणी, तो तुझ्या हृदयात मरामू, देह देवळे असता जाशी आना तीर्था, मुकलाशी आता म्हणे ज्ञानदेव. म्हणजे माऊली काय म्हणतात की निर्जीवा दगडांची तुम्ही पूजा करत बसताय आणि देह जवळ असता जाशी आना तीर्था. तर देह कसं आपलं शरीर आहे, देह देऊळ कसं आहे, तर हे तुम्हाला सांगितलेलं आहे यामध्ये की आपण ह्यांची नाम जप न करता आपण याचं मूर्तीच बनवून पूजा करतोय आपण. तर ही माऊलीने म्हणून म्हणलेलं आहे निर्जीवा दगडांची किंवा मात्यांची कशाची पण म्हणा आपण त्यांची का म्हणून तुम्ही पूजा करत बसताय, तर देव जवळच आहेत, आपल्या जवळच आहेत. आणि पण आपण मुकलाशी, तर ही भक्ती न करता तर काय होईल, आपण मुकणार म्हणजे 84 लक्ष योनीमध्ये जाणार, म्हणजे चुकणार आपण. हा चुकणार, मोक्षाला नाही जाणार. आणि मोक्षाला जाणं म्हणजे कुठे जाणार सर? मोक्षाला जाणं म्हणजे ते पण नंतर तुम्हाला सांगणार आहे. अगोदर ह्या नामानं जाणार आपण. ओके सर. जसं आपल्याला कुठल्या एका शहराला जायचंय, तर शहराला कसं जातो आपण, जसं नकाशा बनवलाय ना त्या रोडवर कंस्ट्रक्शनने, ह्या मार्गाने जावा, इकडे वळा तिकडे वळा, तसं त्या मार्गाला जिथं जायचो ना आपण अगोदर हा मार्ग धरलाय आपण. आणि जसं जसं वळणार ना आपण पुढे कुठे पोहोचणार आहे आपण ते सांगितलं जाणार आहे नंतर. हा, तर मग ह्या मार्ग कुठला आहे पहिल्यांदा सुरुवातीला, तर गुह्यस्थान वर्ण रक्तारे दिशेती गणेश देवता ईश्वर देव चतुर्दश अवस्था जप 6 येते. म्हणजे या गणपतीचं काय करायचं आपल्याला जप करायचा, ते आपल्या शरीरातच आहे येत असा बॉडीमध्ये आपल्या. हा, दुसरा मंत्र जपायचा आपल्याला, स्वादिष्टान लिंगस्थानी पित्तवर्ण अग्निदेवता ब्रह्मारोशी आपण सावित्री शक्ती शब्द स्मरण जप 6 सत्र. म्हणजे यांचं फक्त आपल्याला जपच करायच्यात. पण आपण काय केलं आतापर्यंत मूर्ती बनवून मंदिर बनवून तिथं त्यांची पूजा करत राहिलेलं आहे. म्हणून माऊली म्हणतात ते निर्जीवा दगडांची काय करशील सेवा, तो निर्देवा देईल काय, असा याचा अर्थ होतोय बघा महाराज. जर पुढे काय सांगितलंय, मणिपूर चक्र नाभिस्थानी, जसं इथलं तुम्हाला ब्रह्माजीचा आणि सावित्रीचा मंत्र सांगितला 2 नंबरचा. आणि तिसरा मंत्र काय आहे की मणिपूर चक्र आहे नाभिस्थानी, वर्ण निळा, विष्णू देवता आणि शक्ती कमळा. तर ते जप करायचं आहे त्यांचा पण आपल्याला. तर हे तर त्यांचं स्थान आहे आपल्या शरीरामध्ये, नाभीमध्ये विष्णूचं स्थान आहे आपल्या. तर हे विष्णूचं स्थान पण आपल्याला जपायचं, नाम जपायचं आपल्याला. पण आपण काय केलं, त्यांचं मंदिर बनवूनच आपण पूजा करत राहिलेलो आहे. तर दुसरं काय आहे की अनुवाद चक्र हृदयस्थानी, उमाशक्ती पिनाक पाणी, म्हणजे शंकर आणि पार्वतीचं आपल्या हृदयस्थानामध्ये त्यांचं स्थान आहे. येतं जसं आहे बघा बॉडीमध्ये आपल्या. तर ह्यांचं पण काय करायचं आपल्याला, तिथं जप करायचा आहे. तर हा जप करायचा आहे आपल्याला, म्हणून आपल्याला हे जप सांगितलेलं आहे तिथं. आणि तेच ही भक्तिविधी आपल्याला इथं रामपाजी महाराज नाम सांगतायत. नंतर विशुद्ध चक्र कंठस्थान, कंठमध्ये शुभ्रवर्ण जे ते जीव विद्या अविद्या आहे ना, म्हणजे दुर्गा देवी. तर इथं कंठकमल मध्ये दुर्गा देवीचं स्थान आहे. आणि हे मोक्ष जे हे सनातनी भक्ती ह्याला म्हणतात. ह्याला म्हणायचं सनातनी भक्ती, ह्याला म्हणायचं पंचाक्षरी मंत्र. हा, मग हे 5 नाम जपून आपल्याला जिथं आपल्याला माऊलीने जायला सांगितले का नाही, ते स्थान आपल्याला प्राप्त होणार आहे. तेच कबीर साहेब, जसं तुम्हाला वेदात पण दाखवलं की सर्व विश्वेश्याम जनिता, ऋग्वेद अथर्ववेद कांड नंबर 4 अनुवाक नंबर 1 मंत्र नंबर 7 मध्ये तुम्हाला दाखवलं की विश्वेश्याम जनिता कबीर देव आहे. तर मग तो कबीर देव आहे, मग हे माऊलींच्या पण ग्रंथात आहे प्रमाण, ते तुम्हाला दाखवतो की कसे आहेत ते. तर हे मुक्ताबाई सनद नावाचा हा ग्रंथ आहे. आणि ह्याच्यामध्ये हा 18वा अभंग आहे. हा आहे 18वा अभंग. इथं काय सांगितलं बघा, हे चिगु हे ज्ञान नामदेवा लादले, कबीरानं कथिल 4 युगी. बघा, म्हणजे माऊली काय म्हणतात की मुक्ताबाईला की मी जे तुला सगळं हे ज्ञान सांगितलेलं आहे, गुह्य ज्ञान आहे सगळं हे, आणि त्याचा लाभ नामदेवावर पण घेतलेला आहे. म्हणून कबीर साहेब म्हणतात, नामा शिंपी ओम तारी, पिचे सोहम भेद विचारी, सार शब्द पाया जदलोई, आवा गवन भोर न होई. म्हणजे कबीर साहेबांची वाणी आहे
की नामदेवाला पण मीच दीक्षा दिली होती, नामा चिंपी ओम तारी. नामदेव महाराज पण अगोदर ओम नामाचा जाप करत होतं, नंतर त्यांना पण दुसऱ्या नामाचा उपदेश सांगितला. मग तेच इथं माऊली सांगत आहेत की मी जे तुला मुक्ताबाईला म्हणतात की मी जे तुला हे सगळं गुह्य ज्ञान सांगत आहेत नाही, त्याचा लाभ नामदेव पण घेतलेला आहे. आणि ते नामदेव कबीर साहेब म्हणतात म्हणून की नामा शिंपी ओम तारी पिचे सोहम भेद विचारी सार शब्द पाया जबलोई आवागवन बहुर न होई. मग ते गुह्यांना नामदेवला आलेलं पुढे म्हणतात कोणामुळे लाभलेला आहे, तर कबीराने कथलेला आहे 4 युगात. 4 युग म्हणजे 4 युगात, त्रेतायुग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. म्हणजे 4 युगात कोण येतात, कबीर साहेब येतात. मग आता कलियुग चालू आणि आहे, ते मग कोण कबीर म्हणते, साहेब आलीत का आता? हा मग ते कोण म्हणते असं माऊली म्हणतात, अच्छा, ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाईला म्हणतात की कबीराने कथले 4 युगी. मग आता कबीरानं 4 युगात येणारा व्यक्ती तो साधारण व्यक्ती असेल का, नाही. नाही ना, तो परमेश्वरच असणार ना. असं झालं. आणि बरं शेवटी कबीर कोणाला जर देव म्हणायचं झालं तर शेवटी त्या देवाचं लक्षण एक सांगितलेलं आहे, काय की तो परमात्मा कबीर आहे आणि तो कवारी गायचं दूध पितो. वेदांमध्ये पण हा, दिलेलं आहे. वेदांमध्ये पण मी तुला दाखवलं आता मगाशी, बरोबर आणि दाखवलं. आणि तुकाराम महाराज गातेत पण दाखवलं, वांजा गाई दुखती देवाची तुझी ख्याती. बरोबर. मग ती कृत्य ज्या देवाने केलंय का नाही, त्या देवाचं तुम्हाला पण प्रमाण पाठवलं की सांगितलं की बचिया जी आई बैल नाही लागा. मग तो परमात्मा कबीर आहे. हा, म्हणजे ढवळपुरी सतलोक आश्रम ढवळपुरी येथे जे पूर्ण ब्रह्म म्हटलं गेलेलं आहे आणि गुरूंची पूजा म्हणजेच एक प्रकारची परमेश्वराची पूजा म्हटले जातात. तर इनडायरेक्टली म्हणायचं असं आहे की सर्व शास्त्रांमध्ये एकच डायरेक्शन दिलेलं आहे की पूर्ण ब्रह्म, बरोबर ना हा सर, हा हे कबीर परमात्मा आहे, म्हणजे कबीर परमेश्वर आहे. हा 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 अच्छा, हा. तर मग हे काही? आपल्याला काय करायचं, आपल्याला की हा. कबीर साहेब 4 युगात येतात, हा, तर मग ते साधारण व्यक्ती असतील का. नाही. मग इथं म्हणायला पाहिजे होतं शंकराने कथिले 4 युगी, विष्णूने कथिले 4 युगी, रामाने कथिले 4 युगी, है ना. अजून बरेच ज्यांच्या आपण नाव घेऊ शकतो की त्यांनी कथिले 4 युगी, तर कबीरानेच का म्हणून म्हटलेलं आहे. म्हणून कारण कबीर साहेब पण म्हणतात, कबीर साहेब म्हणतात सतयुग में सतसुकृत का डेरा, त्रेता नाम मुनिंदर मेरा, द्वापर में करुणामय कहाया और कलयुग नाम कबीर धराया. असे 4 युगातले परमात्माचे ते नाव आहेत. आणि ते 4 युगात येतात, कबीर कवारी गायचं दूध पितात, नंतर त्याची परवरिश होते, असं ते सतलोकमध्ये निघून जातात. अच्छा, आणि पुढे काय सांगतात की तेच युग या गोष्टी सांगितले तुझं विश्वासाचे बीज विटेवरी. मग आपण काय नेहमी म्हणतो युगे 28 विटेवरी उभा, हो, विडगे 28 विटेवरी उभा. मग आपण काही तर काय म्हणतात माऊली, कबीराने कथिलेला आहे 4 युगात. हो. मग 28 युगापूर्वी कोण आला असेल, 4 युगात तर कबीर येतात. कबीर साहेब, मग 28 युगापूर्वी कोण आला असेल, कबीर. कबीर साहेब. आणि मग तो विटेवरी उभा कोण असतील, आलेले असतील 28 युगापूर्वी, म्हणजे पुंडलिकाला भेटण्यासाठी. 28 युगापूर्वी जी पंढरपूरची जी कथा आहे का नाही, पंढरपूरचा जो इतिहास आहे का नाही, घडलेली सत्य घटना आहे का नाही, तर ते पुंडलिकासाठी झालेली घटना आहे ती. म्हणजे पुंडलिक ज्यावेळेस भक्त होते ते आई वडिलांचे हाल करायचे, पत्नीचे लाड करायचे, आणि त्यावेळेस आई वडिलांवर नंतर त्यांना ते भेटले हे कबीर, विश्वासाचे बीज विटेवरी. हा, मग ते परमात्मा कबीराने कथले 4 युगी. मग इकडे माऊली काय म्हणतो, आपण काय म्हणतो किंवा आरती काय करतो, युगी 28 विटेवरी उभा. हो. मग आता 4 युगात जर कबीर साहेब येत असतील तर 28 युगापूर्वी कोण आले असतील, असंच आहे ना त्याचा अर्थ. हे म्हणून साठी यार कबीराचं नाव वेदात बी आहे. वांजगाचं दूध कोण पेलं, तर ते कबीराच्या जीवनात आढळतं. या ते कुणाच्या म्हणजे जीवनात, सगळीकडून फिरून फिरून सगळे ग्रंथ शास्त्र एकच म्हणतात की कबीर हे परमात्मा आहेत, पूर्ण ब्रह्म आहेत, पूर्ण ब्रह्म, पूर्ण ब्रह्म कबीर साहेब आहे. आणि त्यांचीच भक्ती करून मोक्षाला मोक्षाला जायचंय. मग ह्यांनी जी भक्ती काय सांगितली आता की ती आपल्याला करायची आहे. अच्छा, आणि तीच भक्ती आता ही तुकाराम महाराजांच्या गाथेनं तुम्हाला दाखवली, ज्ञानेश्वर महाराजांच्या मुक्ता सगळ्या ग्रंथातून दाखवले चालू आहे काम सगळं आता. हा, आणि ते पुढे म्हणतात काय की गुरुपुत्र जाणती योगी सदा ध्याती शिवाधिक जप्ती ह्याची ध्यान. म्हणजे गुरुपुत्र जाणती म्हणजे ह्या जी ज्ञानाला आहे का नाही, ते गुरुपुत्रच जाणणार आहेत, इतर कोणी जाणू शकत नाहीत. म्हणून आता हे रामपाजी महाराज आज आमचे गुरु आहेत आणि आम्ही त्यांचे पुत्र आहेत, आणि ह्या कबीराच्या पंथातून आहेत. अच्छा, म्हणजे ह्या कबीराच्या पंथातून असल्यामुळे या ज्ञानाचा उलगडा व्हायला लागलेला आहे. हे सर्व गुह्य ज्ञान आहे. काय सांगितलेलं आहे, गुह्य ज्ञान, गुह्य गोष्ट आहे सगळी. आणि त्या गुह्य ज्ञानाचा आणि गुह्य गोष्टीचा कबीर साहेबांनी सगळा उजागर केलेला आहे. सर, इथे मला तुम्हाला प्रश्न विचारावा असं वाटतंय, जे कीर्तन होतात, अभंग होतात, जे मोठे मोठे महाराज लोक मंदिरामध्ये टाळ मृदंग वाजवून कीर्तन करतात, त्यांनी हे ज्ञान कधी का सांगितलं नाही? कारण ते सगळं पुढे पुढे सांगणार आहे नाही, कारण माऊलीने त्यांच्यावर बंधन घातलेलं आहे.
त्याचा पुरावा हा, आहे. त्याचा पुरावा इथंच पुढे मिळणार आहे तुम्हाला ह्याच अभंगामध्ये. अच्छा. पुढे कसा पुरावा मिळणार आहे? हा. माऊलीच म्हणतात मुक्ताबाईला की 18 अभंगाची करुणी सनद हा. ठेवावी अखंड आपणापाशी. माऊली म्हणतात ते आपल्या भाषेत ठेवायचंय, त्याच्यामुळे हे बुलगाड होऊ शकला नाही. आणि पुढे पण सांगते ते अजून, याचे पुढे ज्ञान सांगते पाखांड जळोबाई तोंड काळे त्यांचे, अंतकाळ समय 3 दिवस उपोषण सायुजाता जाण मुळे होय, आता ह्याची गोष्टी न करी प्रगट. माऊली काय म्हणतात ह्याची गोष्ट आहे का नाही आता ती प्रगट करू नये कोणापाशी, की कबीर साहेब देव आहे, 4 युगात येतात, त्याचा लाभ नामदेवाने पण घेतलेला आहे. आणि हे गोष्ट प्रगट करायची नाही, तेव्हा हे गुप्त आपणापाशी. आणि कबीर साहेबांनी सुद्धा तिकडं त्या धर्मदासच्या माध्यमातून सांगितलेले आहे, धर्मदास तो हे लाख दुहाई, ये मूल ज्ञान कही बाहेर ना जाई, मूल ज्ञान बाहर जो पडही, बिचली पिढी हंस नाही तरीही. म्हणजे सर्व संतांनी किंवा पूर्ण परमात्मानेच बंधन घातल्यामुळं ह्या संतांनी पण त्या गोष्टीवर बंधन घातलेलं आहे की मीच देव आहे म्हणून. आणि ह्या गोष्टीचा उलगडा पुढे होणार होता, ते कबीर सागर मधनं तुम्हाला दाखवलं जाईल. आता ही गोष्ट क्लिअर झाली का नाही, की कबीर साहेब 4 युगात येतात, ते साधारण व्यक्ती नाहीत, ते पूर्ण परमात्माच आहेत. हे गोष्ट ज्ञानेश्वर माऊलीच्याच ग्रंथातून सिद्ध होत्या. हा, परंतु आपल्याला कोणत्या म्हणजे मूर्तीकडे वगैरे का जायचं नाही, कारण इथं ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलेलं आहे, निर्जीवा दगडांची काय करशील सेवा, असं देण्यात येऊ काय, निर्जीवा दगडांची काय करशील सेवा. मग जिथं आपल्याला देव आहेत का नाही तिथं जावं लागेल आपल्याला. तर मग आपल्याला आता असा प्रश्न पडेल की तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली किंवा एकनाथ महाराज सगळ्या संतांनी पांडुरंग विठोबा विठ्ठलाची महिमा का पण गायली, बरोबर आहे का? बरोबर. तर असा आपल्याला सगळ्यांनाच प्रश्न पडणार आहे. तर वास्तविकता काय आहे, जसं आता शास्त्रामध्ये तुम्ही वेदामध्ये नाव बघितलं, त्या देवाचं पूर्ण ब्रह्मचं नाव आहे कबीर देव आहे. तर त्या कबीर देवाला ते पदवीची नावं दिलेली आहेत, पदवीची नावं. जसं मी तुम्हाला ताई म्हणू, माई म्हणू, बहीण म्हणू, ताई मावशी म्हणू, काकी म्हणू, तर हे तुमच्या पदवीची नाव आहेत. आणि तुमचं जे वास्तविक नाव आहे ना ते तुमचं शास्त्रात आहे. तुमचं शास्त्र कोणतं आहे, जसं आता आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, 7/12 उतारा आहे, ओळखपत्र आहे, रेशन कार्ड आहे. तर ह्यामध्ये तुमचं वास्तविक नाव आहे. आणि हे तर सगळी मावशी, काकी, नानी, मामी, बहीण, ताई हे सगळं तुमची पदवीची नाव आहेत. तसं त्या वेदामध्ये त्या पूर्ण ब्रह्माचं नाव आहे कबीर देव. हा, आणि त्या पदवीच्या नावाने त्यांना बोलवलेलं आहे की विठोबा माझा, विठोबा माझा, पांडुरंगा माझ्या, कृष्णा माझ्या, रामा माझ्या, नारायणा माझ्या, पंढरीनाथा. तर हे त्या पदवीच्या नावाने बोलवलेलं आहे. आणि जर त्यात पूर्ण आता जसं तुम्हाला जर मी तुमच्या नावाने बोलवलं तर तुम्हाला किती राग येईल, की म्हणणार कबीर ह्या व्यक्तीला काय वळण आहे का नाही, मला नावाने बोलवतोय. तसं तर आता हे तर कबीर साहेब पूर्ण ब्रह्म आहेत, मग त्यांना नावाने बोलवतील का आपले संत? संतावर संस्कार किती असतील, संस्कार असल्यामुळे त्यांनी त्यांना विठोबा विठ्ठला, पांडुरंगा, रामा, कृष्णा असं त्या पदवीच्या नावाने त्यांना बोलवलेलं आहे. नारायणा, आदिनाथा हे ते पदवीचे नाव आहे. म्हणून ते त्यांचं तिथं पदवीच्या नावामुळे ते पांडुरंग विठोबा विठ्ठल असं त्यांच्या गाथेतनी बरेच असं उल्लेख येतो आहे. तर मग आपल्याला कसा विचलित व्हायचं नाही की विठोबा विठ्ठल मग कसं काय किंवा कबीरच कसं काय. तर कबीरचं नाव वास्तविक वेदामध्ये आहे. मग तुकाराम महाराज असं म्हणलेच नसते ना की वेदाच्या तर बाहेर जायचं नाही, बरोबर आहे का? आणि मग वेदाच्या बाहेरची भक्ती सांगतील का ते आपल्याला? तुकाराम महाराज काय म्हणतात, वेदाच्या तर बाहेर जायचं नाही, आणि मग वेदाच्या बाहेरची भक्ती कशी सांगतील ते आपल्याला, असा याचा अर्थ होतोय ना. मग ती तुकाराम महाराज अभंग आहे. काय म्हणतात तुकाराम महाराज की नायकावे काणी तयाचे ते बोल, भक्ती विन फोल ज्ञान सांगे, वाखांनी अद्वैत भक्ती भावे विन दुःख पावे सीन श्रोता वक्ता, अहम ब्रह्मणुनी पाळे तसे पिंडा न बोलावे भांडा तयासावे, वेद बाह्य लंड बोले जे पाषांड त्याचे काळे तोंड संतांमध्ये. म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणतात, वेदाच्या बाहेर अजिबात बोलायचंच नाही, त्याचं तोंड काळ होईल. मग आता आपल्याला प्रश्न पडतोय की विठोबा विठ्ठल पांडुरंग हे कोणत्याच वेदात नाहीत, बरोबर आहे का? मग तुकाराम महाराजांनी कसं काय त्यांची भक्ती सांगितली, कंचं त्यांचं नाव सांगितलं? तर वास्तविकता काय आहे, ते पदवीची नाव आहे. जे विठ्ठल विठ्ठल पदवी आहे, सगळी पूर्ण परमेश्वर पूर्ण ब्रह्मची पदवी आहे. जसं मी तुम्हाला ताई, काकी, नानी, मावशी म्हणतोय ना, ते पदवीचं नाव आहे. आणि पंढरपूर मध्ये जे विटेवर उभे आहेत ते सुद्धा पूर्ण ब्रह्म पूर्ण ब्रह्मच आहेत ना. कारण इथंच माऊलीने सांगितले ना आता की कबीरानं कथिले 4 युगे. मग कबीर साहेब आपण तर म्हणतो नेहमी 28 विटेवर उभा, कबीरानं कथिले 4 युगे. ही मुक्ताबाई सनद मध्ये आहे ना, हे 18वा नंबरचा अभंग, कबीरानं कथिले 4 युगे. तसं मग ह्याचा उल्लेख व्हायला पाहिजे ना आपला की कबीराने कथिले 4 युगामध्ये 28 युगापूर्वी कोण आले असेल, आणि मग विटेवर कोण आले असेल. मग ते पूर्ण ब्रह्म कोण आहेत. आणि इकडे कबीर साहेबचा जो ग्रंथ आहे का नाही, त्यामध्ये पण कबीर साहेब म्हणतात
कि चारों युग में संत पुकारे कूक कया हम हेल रे, हीरे मानिक मोती बरसे ये जग चुकता ढेल रे। सतयुग में सत सुख दुख का डेरा, त्रेता नाम मुनिंदर मेरा, द्वापरमय करुणामय कहा कलयुग नाम कबीर धराया। म्हणजे किती एवढं सोपं करून ठेवलंय आता, की तो पूर्ण ब्रह्म ओळखणं अतिशय सोपं झालेलं आहे. मराठी माणसाला, साध्या ते साध्या मराठी माणसाला सतलोक आश्रम ढवळपुरी समजा येता नाही आलं तर त्यांनी काय करावं? जर तुम्हाला येणं झालं तर ह्या ढवळपुरी पारनेर तालुक्यात तुम्ही येऊ शकता या. आणि नसेल जर येत तर तुम्हाला असं सर्व संत रामपाजी महाराजांचे जे सर्व टीव्ही चॅनलवर कार्यक्रम असतात. लोकशाही न्यूज वर रोज सकाळी 5:55 असतो या. साधना चॅनल जो आपला नॅशनल चॅनल आहे साधना टीव्ही, त्यावर संध्याकाळी 7:30 ते 8:30 कार्यक्रम असतो या. श्रद्धा MH1 त्यामध्ये दुपारी 2 वाजता असतो या. ईश्वर टीव्ही आहे त्यावर सकाळी 6 वाजता असतो या. तिथे पण असे ग्रंथ दाखवले जातात का? हा, तिथे पण संत रामपाजी महाराज एक शब्द सुद्धा असा तोंडाने बोलत नाही, ते प्रत्येक शब्दाला प्रमाण देत असतात. हे पूर्ण ब्रह्म कबीर साहेब परमात्मा आहेत का नाही हे त्यांनी सिद्ध केल्यामुळे आम्ही इथं सांगत आहे आता. आणि त्यांचेच आम्ही आता अनुयायी आहेत, म्हणून हा ज्ञानाचा कबीर साहेबाच्या खऱ्या ज्ञानाचा प्रचार होत आहे. मग आता जर एखाद्या साधकाला कबीर साहेब देव आहेत हे माहित झालं आणि त्याला पटलं की कबीर साहेब देव आहेत, तर मग कबीर साहेब आणि रामपाजी महाराजांचा काय संबंध आहे? मग त्यांनी रामपाजी महाराजांच्या आश्रमात काय जायचं? कबीर साहेब तर आता नाहीत, कबीर साहेब दीक्षा कशी घ्यायची? कबीर साहेब कसे भेटतील? तर ते कबीर साहेबांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. पहिलं असं लिहिलंय, असं लिहिलेलं आहे त्यांनी, हो का? हा, हे कबीर सागर मधला 171 नंबर पेज आहे. तर त्यामध्ये कबीर साहेबांनी लिहिलेलं आहे की 5 सहस और 500 जब कलयुग बीत जाए महापुरुष फरमान तब जग तारण को आए. म्हणजे कबीर साहेबांनी सांगितलेलं आहे की मी एक फरमान पाठवीन. कधी पाठवीन? 5505 वर्ष. त्यावेळेस मी फरमान पाठवीन, त्याकडून तुम्ही दीक्षा घ्या आणि दीक्षा घेऊन तुम्ही मोक्षाला या, सतलोक मध्ये या. मग तो व्यक्ती कोण? तो व्यक्ती आहे हे संत हे कलयुग 5505 वर्ष आहे का नाही, 1997 ला पूर्ण झालेला आहे. मग त्यावेळेस कबीर साहेब स्वतः सतलोक मधून येऊन रामपाजी महाराजांना भेटलेले आहे. असं सगळं प्रमाणित आहे. सगळे तुम्हाला प्रमाणित सगळं मिळणार. तुम्ही फक्त हे सत्संग फक्त अटेंड करत राहायला पाहिजे आणि पूर्ण ब्रह्माची माहिती करून आपलं जीवन सफल बनवलं पाहिजे. सर, जाण्यापूर्वी तुम्ही आमच्या दर्शकांना काय सांगाल? सर्व आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे दर्शक आपल्याला ऐकवत आहेत किंवा माझे जे संभाषण सुनत आहे ऐकत आहेत नाही, त्यांच्यासाठी मी एकच विनंती करेन की पूर्ण ब्रह्मची माहिती आतापर्यंत आपल्याला कोणीच दिलेली नाही. आणि ते हे संत रामपाजी महाराजांच्या आश्रमामध्ये पूर्ण ब्रह्मची माहिती 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाच्या आधारे दिली जाते. आणि तो पूर्ण ब्रह्म आता कबीर साहेबच आहे हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्या पूर्ण ब्रह्माला प्राप्त करण्यासाठी तुम्ही सतलोक आश्रम ढवळपुरीला तुम्ही अवश्य एकदा भेट द्या. येथील एक ज्ञानगंगा पुस्तक असते, त्या ज्ञानगंगा पुस्तकाचं पण मागणी करून तुम्ही वाचू शकता. या हे पूर्ण पुस्तक फक्त जर SMS द्वारे मागवलं, टीव्ही चॅनलवरचे जे नंबर असतात फ्लॅश होतात त्यावरून जर मागवलं तर हे पूर्ण पुस्तक तुम्हाला निःशुल्क दिलं जातं. तर या पूर्ण ब्रह्माच्या माहितीसाठी, आपल्या माहितीसाठी हे ज्ञानगंगा पुस्तक अवश्य मागवा आणि सतलोक आश्रम ढवळपुरी या आश्रमला एकदा अवश्य भेट द्या. धन्यवाद सर तुमचा. नमस्कार सत साहेब.